वेलकम फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये बघणार आहे विषय आपल्या वावराकडला. तर आपण आलो आज आपल्या वावराच्या साईडच्या वावरात, तिथे की चवडा तोडून चालू आहे. तर हा जो चवडा आहे हा आपला उद्या म्हणजे रविवारी म्हणजेच कारंजा मार्केटला जाणार आहे. आणि ह्या ज्या आहे त्या लवकर लावलेल्या तुरी आहे. तर हे आहे वावर मला जे शेंगा जमा करून राहिले. तर भाऊ निघाले पटपट समोर आणि आपल्याला दिला आवाज की उतरू लाग बा म्हणून. तर गेलो त्यांच्या जवळ आणि त्यांना उतरू लागला. ह्या शेंगा ज्या कॅरेटमध्ये भरल्या आहे त्यांनी आतापर्यंत तोडल्या. तिकडे पण एक ढीक टाकला आहे त्यांनी. तर तुम्ही हे बघू शकता, हे आहे त्यांचं चवड्यांचं शेत. तर आपण थोडं वर आल्यानंतर इथे पाहायला भेटतं आपल्याला सीताफळाचे झाडं, जे की खूप मोठे मोठे आहे आणि लागतात यांना सीताफळ. तार पण गेला आहे इलेक्ट्रिकल लाईनचा. तर ते समोर आहे ही वावर आणि ते समोर जंगल, तिथे गाईढोरं चरत आहे पडीत आहे. नंतर आलो आपण आपल्या वावराकडे आणि हे आपली विहीर जी किती भरली आहे पाण्याने. फक्त 5च रिंगा खाली आहे, बघू शकता तुम्ही. तुडूंब भरून गेली आहे पाण्याने. ही आपली वरची मोटर आणि हे जे आहे हे काळा पाईप ते आपली पाण्यातली मोटर. ही आपली वरची मोटर आणि हे आपलं वीज पुरवठा जिथून आपल्या विहिरीतल्या मोटारींना सप्लाय जातो. नंतर मग आलो आपल्या कोठ्यावर. आणि ही आपली पराठी जे की आपण तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलीच होती. त्यानंतर निघालो आपण आपल्या फॅशनकडे. जायचं होतं आपल्याला पडिताकडे चक्कर टाकायला. केली मग गाडी चालू आणि बसलो. नंतर निघालो आपल्या पडिताकडे, जे की आपल्या वावरापासून थोडं 1-1.5 किलोमीटर लांब होतं. तर गाडीमध्ये जावं लागलं मेन रस्त्याने. तर पोहोचलो आपण आपल्या पडितात. तर आपण हे पडीत काही दिवसासाठी रोखीत ठेवलं होतं. तर आपल्या गाई दुसऱ्या पडतात जाते आपल्या. तर आला आपण थोडा अंदर आपल्या पडिताकडे चक्कर टाकायला, की कोणाचे गाई ढोरं आले की नाही तर पाहायला. तर असा हा झाला आपला पडतात चारा. तर आपण आलो आणखी थोडं चक्कर टाकायला पडितामध्ये. नंतर निघालो मग आपण आपली फॅशन घेऊन आपल्या वावराकडे, बघू शकता तुम्ही. नंतर पोहोचलो आपण आपल्या वावरात. मला हा ब्लॉग आवडला असेल, नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.